माझं असणारं हे म्हातारपण तुम्ही घ्या आणि तुमचं असणारं तरुणपण मला द्या. त्या दोन मुलांनी सांगितलं, पिताजी अजिबात नाही. दुसरं तुम्ही काही मागा, पण हे तुमचं म्हातारपण मात्र आम्ही घेऊ शकत नाही. आणि खरं सांगू का, हे म्हातारपण जो म्हातारा माणूस आहे त्याला सुद्धा आवडत नाही. दुसऱ्याचं सोडून द्या, जो म्हातारा झाला का नाही त्याला सुद्धा ते म्हातारपण आवडत नाही. का? कोणी बोलल्याच्या नंतर चहा घेता का म्हणलं की हे म्हणतात मी बिस्किट खात नाही. म्हणजे ऐकूच येत नाही ना. लक्षात घ्या, दातानं काही खायचं म्हटलं तर दात पडून गेलेले असतात. बसलेली असतानाची जागा आहे, असं उठायचं म्हटलं तर कंबर उठू देत नाही, खाली बसू देत नाही, गुडघे साथ देत नाहीत. हे म्हातारपण फार असणारं ते वाईट आहे. दोन मुलांनी सांगितलं, पिताजी हे तुमचं तरुणपण आम्ही असणार या ठिकाणी घेऊ शकत नाहीत. शर्मिष्ठेचे असणारे 3 मुलं होते, त्याच्यापैकी दोघांना विनंती केली, अरे बाबा, माझं म्हातारपण घेऊन तुम्ही तुमचं तरुणपण मला देणार का? सगळ्यात असताना तो लहान होता. त्या दोघांनी सांगितलं, अजिबात नाही. लहान असणारा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे पुरू. नाव लक्षात ठेवा बरं का, त्याचं नाव आहे पुरू. बापानं विनंती केली. आता 4 मुलं सगळे मोठे होते बरं का वयानं. 4 जणांनी मात्र बापाला आपलं वय दिलं नाही. आणि आई वडिलाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल ना, जे लहान असतं का नाही त्याच्यावर जास्त प्रेम असतं. जे लहान असतं त्याच्यावर प्रेम असतं. आणि लहान्याचं सुद्धा प्रेम आपल्या आई वडिलावर जास्त. त्या पुरूला प्रश्न विचारला, अरे पुरू, अरे बाळा, तुझा असणारं तरुण पण मला तू देशील का? त्या पुरूनं हसत हसत उत्तर दिलं, खरं सांगू का, हे सगळं शरीर जर मला प्राप्त कुणाकडून झालं असेल तर प्राप्त होत असताना तुमच्याकडूनच प्राप्त झालेलं आहे. काही गोष्टी लक्षात येतात का बघा. एखाद्या माणसाकडून आपण काही उसनं आणलेलं आहे, साखर म्हणा, पीठ म्हणा वगैरे काही उसनं आणलेलं आहे. उसनं आणलेलं परत द्यावं का नाही द्यावं, त्याच्यात राग यायची काही गोष्ट नाही ना. उसनं जर कुणाकडून घेतलं असेल तर ते परत देत असताना राग येण्याची गरज नाही. आणि जर उसनं आणलेलं आपण जर परत दिलं, त्याही माणसाला आनंद आहे ना, आपल्याला पण आनंद आहे. त्या पुरूनं सांगितलं, पिताजी हे सगळं शरीर जर मला कुणाकडून प्राप्त झालं असेल तर हे सगळं शरीर मला तुमच्याकडून प्राप्त झालेलं आहे. आणि तुमचं शरीर, तुमच्याकडून मिळालेलं शरीर तुम्हाला द्यायचं नाही, मग त्याचा जीवन जगून काय उपयोग आहे त्याचा? पूर्ण सांगितलं, पिताजी माझं शरीर मी तुम्हाला देतो आणि तुमचं असणारं शरीर तुम्ही मला द्या. किती असणारं त्या मुलावर असणारं प्रेम असेल विचार करा. एका ठिकाणी नाथरायांनी सुंदर असणारा प्रमाणाचा भाग दिलेला आहे. पित्याची काजा देह हे वेचावे आणि तेव्हाची बरवे दिसे लोकी. म्हणजे बापाचं कुठलं जर काम असेल तर बापाच्या कामाकरता स्वतःनं माणसानं काय करावं, आपलं शरीर बापा करता, आई करता असणारा खर्च करून टाकावं. कारण बापाचं कार्य आहे ना. बापानं आपल्याच्या बाबतीमध्ये भरपूर असणारे अनंत उपकार केलेले आहेत. मग त्याची परतफेड जर करायची म्हटलं ना, तर परतफेड करत असताना बापाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हे शरीर बापा करता सुद्धा असणारा खर्च करावं लागतं. आता पहा, अनेक ठिकाणी आईचं कोणी वर्णन केलेलं आहे, पण खरं सांगू का, आई फक्त घराच्या बाबतीमध्ये मर्यादित आहे. लक्ष करा बरं का. आई मात्र घर चालवण्याकरता एवढीशी समर्थ नाही. पण सगळ्यात जास्त जर घरामध्ये जर पैसा आणणारे जर कोण असतील कष्ट काबाड करून, तर कोण आणतात? वडील जास्त आणतात बरं का. सगळा प्रपंच चालवण्याकरता जर कारणीभूत कोण असतील तर वडील आहेत. आई फक्त स्वयंपाक करून खाऊ घालू शकते, त्याच्या बाबतीमध्ये टापटीपणा संपूर्ण असणारी व्यवस्था करू शकते, पण सगळ्यात जास्त घराला पुढे नेण्याचं कार्य जर कोणाचं असेल तर बापाचं. अहो, बाप काय करतो, लहानपणी त्या मुलाला उचलून घेत असताना कधी खांद्यावर घेतो, कधी कडेवर घेतो, कधी डोक्यावर बसवतो. नवे नवे एखाद्या वेळेस मुलानं जर सांगितलं, पिताजी घोडा बना, तर बाप काय करतो, त्या मुलाकरता घोडा सुद्धा बनतो बरं का. मग तो किती मोठा साहेब जरी असला तर मुलाची इच्छा पूर्ण करण्याकरता बाप असणारा प्रत्येक इच्छा असणारी पूर्ण करतो. विचार करा, बाप आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये विचार करणार नाही, पण मुलाला कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. आता पहा, त्या पुरूनं सांगितलं, पिताजी
तुमच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला असणार माझं शरीर असणार ते देऊन टाकतो. शरीर असणार देऊन टाकलं. पुढं कालांतरानं मुलाकडून शरीर घेतलं आणि शरीर घेतल्याच्या नंतर त्या शरीरानं केलं तरी काय? लक्ष करा बरं का. या शरीरानं देवानं जर हे शरीर दिलं असेल तर या शरीराचा उपयोग चांगल्याच कामाकरता आला पाहिजे. कारण हे शरीर दिसण्याकरता वाईट पण तेवढंच आहे, घाणेरडं पण तेवढंच आहे आणि चांगलं सुद्धा तेवढंच आहे. म्हणजे याच्यावर प्रेम पण करायचं नाही. लक्ष करा. आणि याचा असणारा जास्त करून त्याग सुद्धा करायचा नाही. का? याच शरीरानं देवाची असणारी प्राप्ती करण्याकरता हेच शरीर असणार हे सांगितलेलं आहे. कारण हे शरीर देवाची प्राप्ती करून देणार असणार हेच असणारं शरीर सांगितलेलं आहे. म्हणून ते शरीर ययाती राजानं पुत्राकडून असणारं घेतलं आणि शरीर घेऊन काय केलं तर शरीर घेतल्याच्या नंतर सुंदर स्वरूपामध्ये देवाची पूजा वगैरे असल्या भानगडीमध्ये त्यानं तो पडला नाही. त्याची जी इच्छा पूर्ण राहिली होती करण्याची ती इच्छा त्यानं पूर्ण करण्याकरता सुरुवात केली. मनामध्ये असणारे काही विकार आणि ते विकार पूर्ण करत असताना असंख्य स्वरूपामध्ये कालावधी निघून गेला पण त्याची इच्छा मात्र कधी पूर्ण झाली नाही. लक्ष करा बरं का. याला दृष्टांत देतो. उदाहरणार्थ एक अग्नी पेटलेला आहे आणि अग्नी पेटल्याच्या नंतर तुम्हाला तो अग्नी विझवायचा आहे. अग्नी विझवायचा म्हटल्याच्या नंतर काय टाकावं लागेल त्या अग्नीवर? त्याच्यावर टाकत असताना काय करावं लागेल तर त्याच्यावर पाणी टाकावं लागेल. पाणी जर टाकलं तर तेवढा असताना तो अग्नी काय होतो? असताना विझतो. पण एक सांगतो, एखाद्या माणसाने निर्णय असा केला अग्नी विझवण्याकरता मी पाणी टाकणार नाही, त्याच्यावर मी सरपण टाकणार. किती दिवसाला अग्नी तो विझेल? अरे त्याच्यावर तुम्ही हजारो वर्ष जरी सरपण टाकीत गेलात तर तो मात्र वरचीवर पेटतच राहील, विझणार मात्र कधी सुद्धा नाही. तसं इथं मनामध्ये असणारा जो वाईट विचार आहे याला जर दहन करायचं असेल, संपवायचं असेल तर फक्त देवाची भक्ती करणं आहे. देवाची भक्ती केल्याच्या नंतर मनामधला वाईट विचार निघून जातो. पण मनामधला वाईट विचार जर वाढवायचा असेल तर वाईटच विचार जर करत गेला तर तो कधी सुद्धा असताना संपत नाही, तर तो वाढतच जातो. म्हणून ययातीनं असंख्य स्वरूपामध्ये असणारं राज्य उपभोगलं. शेवटी गोष्ट लक्षात आली की हे किती दिवसापर्यंत जरी आयुष्य आपण उपभोगलं का नाही तर हे संपणारं मात्र आयुष्य मात्र नाही. मग आता काय केलं पाहिजे? जे मुलाकडून असणार आपण राज्य किंवा जे मुलाकडून असणार आपण या ठिकाणी वय घेतलेलं आहे हे वय मात्र त्याला असताना आपण परत देणं मात्र फार गरजेची असणारी गोष्ट आहे. त्यावेळेला जशाला तसं असणारं ते वय मुलाला असणारं ते परत असणारं ते देऊन टाकलं आणि मुलाला असणारं ते परत देऊन टाकल्याच्या नंतर मग मात्र राजानं स्वतःचा असणारा उद्धार असणारा त्या ठिकाणी करून घेतला. उद्धार करून घेतल्याच्या नंतर पुढं सुंदर स्वरूपामध्ये असणारे एक वर्णन सांगितलेलं आहे. तोच असणारा पुरु राजा आहे का नाही, त्या पुरु राजाच्या वंशामध्ये सुंदर स्वरूपामध्ये असणारे वेगवेगळे असणारे काही कथा आहेत. आपण जी कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत पांडव प्रतापाची, याच्या बाबतीमध्ये पुढे असणाऱ्या काही कथा आहेत. त्या पुरुच्याच वंशामध्ये, दुष्यंताच्या वंशामध्ये, भरताच्या वंशामधले असणारे हे संपूर्ण असणारा पांडवाचा असणारा भाग आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचा आहे. आता या पांडवाच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना एक महाभीष म्हणायचा असणारा एक राजाच्या बाबतीमध्ये असणारा एक वर्णन केलेलं आहे. महाभीष म्हणायचा असणारा हा राजा इक्ष्वाकू वंशामधला म्हणजे सूर्यवंशामधला असणारा हा राजा आहे. त्यानं एक आणि दोन नाही, हजारो असणारे अश्वमेध नावाचे असणारे यज्ञ केले. एवढंच नाही, अश्वमेध यज्ञ केले, राजसूय म्हणायचे यज्ञ केले. पण राजसूय अश्वमेध यज्ञ केल्याच्या नंतर असणारा तो स्वर्ग लोकामध्ये असणारा निघून गेला. स्वर्ग लोकामध्ये गेल्याच्या नंतर एक दिवस ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये सुद्धा असताना तो गेला. ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये गेल्याच्या नंतर अचानक स्वरूपामध्ये तिथं गंगा माता आपल्या अंगावर वस्त्र परिधान केलेली सुशोभित असणारी ती गंगा त्या असणाऱ्या सभेमध्ये तिनं चलण्याकरता असणारी सुरुवात केली. तिचं आगमन झालं त्या सभेमध्ये. तेवढ्याच वेळामध्ये अनेक देवता मंडळी तिथं सभेमध्ये बसलेले होते.
पण ज्यावेळेला ही गंगा सभेमध्ये आली तेवढ्याच वेळामध्ये तिच्या अंगावरचं असणारं जे काही वस्त्र होतं ते वस्त्र असणारं थोडंसं असं हवेनं उडण्याकरता असणारी सुरुवात झाली. तेवढ्याच वेळामध्ये संपूर्ण राजे लोक होते त्या ठिकाणी, पुण्यवान तपस्वी असणारे काही लोक होते, देवता मंडळी होते, ब्रह्मदेव होते. पण एवढे असून सुद्धा त्यांनी काय केलं, एक महिला आहे, गंगा ही पावन आहे आणि तिच्या अंगावरचं वस्त्र थोडंसं सरकतं म्हणून त्यांनी काय केलं, तिच्या शरीराकडे न पाहता सगळ्या जणांनी माना काय केल्या, अशा खाली घातल्या. तिच्या शरीराकडे मात्र कोणी सुद्धा बघितलं नाही. का? तिला कोणी बहीण मानलं, कोणी आई मानलं, अशा स्वरूपामध्ये तिच्या चेहऱ्याकडे मात्र शरीराकडे मात्र कोणी बघितलं नाही. पण कामाचा संचार, वाईट विचार त्या महाभीष नावाच्या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यामुळं तिनं काय केलं, गंगा मातेकडे पाहण्याकरता असणारी सुरुवात केली. तेवढ्याच वेळामध्ये ही गोष्ट ब्रह्मदेवानं आपल्या दृष्टीनं पाहिली आणि महाभिषाला शाप देऊन टाकला. महाभिषा, तू आता या ब्रह्मसभेमध्ये स्वर्ग लोकामध्ये राहण्याच्या असणाऱ्या लायकचा असणारा नाहीस. अरे बाबा, तू आता पृथ्वी तलावर असणारा जा आणि पृथ्वी तलावर जाऊन काय कर, मनुष्य योनीमध्ये असणारा तो जन्म घे. म्हणून तोच असणारा महाभीष राजा प्रतीप नावाच्या राजाच्या पोटी असणारा तो जन्माला आला. त्याचं नाव आहे शांतनू. नाव लक्षात ठेवा बरं का. हीच गंगा, गंगेला सुद्धा शाप दिला की तू सुद्धा आता इथं थांबणार नाहीस ब्रह्मसभेमध्ये किंवा स्वर्ग लोकामध्ये, तू सुद्धा पृथ्वी तलावर असणारी जन्माला स्त्रीच्या स्वरूपामध्ये असणारी येशील. तिथं सुद्धा 8 असणारे वसू होते, त्यांचं सुद्धा काही गोष्टीमध्ये शापाचा असणारा भाग आहे. यांनी काय केलं होतं, 8 वसूंनी वशिष्ठ ऋषींची असणारी गाय चोरली होती म्हणून वशिष्ठ ऋषींनी त्यांना सुद्धा असणारा शाप दिलेला होता. म्हणून हे 8 असणारे वसू सुद्धा पृथ्वी तलावर असणारे येऊ लागले. त्या वसूंनी गंगेला प्रार्थना केली, गंगा माता, आम्हाला सुद्धा पृथ्वी तलावर जन्म घ्यायचा आहे, पण आम्हाला दुसऱ्या मातेच्या ठिकाणी जन्म घ्यायचा नाही, तुझ्या ठिकाणीच असताना आम्हाला जन्माला यायचं आहे. पण एक काम कराई, ज्या वेळेला आमचा जन्म होईल का नाही, जन्म झाल्याबरोबर आम्हाला जिवंत मात्र ठेवू नको, तो असताना मारून टाक. आपण अनेक वेळेला टीव्हीवर असेल इतर ठिकाणी असणारी ती कथा श्रवण केलेली आहे. या वसूंच्या विनंतीनुसार त्या गंगेनं पुढे असणारे जन्म झाल्याबरोबर लेकरं असणारे मरण पावलेले आहेत. ते लेकरं कालांतरानं त्या महाभिषाचा जन्म प्रतीप म्हणायच्या राजाच्या ठिकाणी असताना तो जन्म झाला. आता पहा, हा प्रतीप ज्या वेळेला पृथ्वी तलावर असताना तपश्चर्या करू लागला, तपश्चर्या करत असताना गंगा माता सौंदर्यवानाच्या स्वरूपामध्ये, सुंदर स्वरूपामध्ये असणारी अवतीर्ण झाली आणि अवतीर्ण झाल्याच्या नंतर जो प्रतीप म्हणायचा असणारा राजा होता तो असणारा तप करू लागला. तप करत असताना ही गंगा माता आली आणि गंगा माता आल्याच्या नंतर त्या प्रतीप म्हणायच्या राजाच्या उजव्या मांडीवर असणारी बसली. लक्ष करा बरं का, कोणत्या मांडीवर कोणी बसावं याला सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत. लक्ष करा, उजव्या मांडीवर बसण्याचा हा जो अधिकार आहे का नाही, तर उजव्या मांडीवर बसण्याचा असणारा जो अधिकार आहे तो म्हणजे कन्येचा अधिकार आहे. लक्ष करा बरं का, उजव्या मांडीवर बसण्याचा अधिकार पुत्राचा असणारा अधिकार आहे आणि डाव्या मांडीवर बसण्याचा अधिकार जर कुणाचा असेल तर डाव्या मांडीवर बसण्याचा अधिकार तो पत्नीचा असणारा तो अधिकार असतो. एक प्रश्न विचारतो, सुंदर उत्तर द्या. तुम्ही भगवान शंकराचा फोटो बघितला का? भगवान शंकराचा फोटो बघितला, भगवान शंकराच्या डाव्या मांडीवर कोण आहे? बघितले नाही तुम्ही? अहो, डाव्या मांडीवर पार्वती आहे. लक्ष करा. आणि उजव्या मांडीवर कोण आहे? गणपती आहे बरं का. उजव्या मांडीवर गणपती आहे, डाव्या मांडीवर पार्वती आहे. त्या प्रतीप राजानं गंगेला सांगितलं, तू येऊन आलीस पण आल्याच्या नंतर बसत असताना तू एक चूक केलीस. तू जर येऊन बसत असताना माझ्या जर डाव्या मांडीवर जर बसली असती तर मी तुझा पत्नी म्हणून असताना स्वीकार केला असता. पण तू आली आणि माझ्या असणाऱ्या उजव्या मांडीवर असणारी बसली. ही मांडी म्हणजे कोणा करता आहे? ही मांडी
सून म्हणजे आपल्या कन्येच्या स्वरूपासारखी असते. लक्ष करा बरं का, सून म्हणजे ही आपली एक कन्याच असते. मी तुझा स्वीकार करत असताना एक म्हणजे कन्या म्हणूनही स्वीकार करतो. नवे नवे माझा असणारा जो मुलगा आहे त्या